यंदा योगायोगानं मराठी नववर्ष दिन अर्थात गुढीपाडवा आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात ही अगदी पुढे मागे आली. त्यामुळेच नवीन आर्थिक वर्षात उत्तम आर्थिक संकल्पांची गुढी उभारायचं म्हणलं तर सरलेल्या आर्थिक वर्षात आपल्याकडून गुंतवणुकीसंदर्भातल्या कोणत्या चुका झाल्या, या चुका आपल्याला उमगल्या का आणि त्यावर आपण यशस्वीपणे मात केली का, हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. या सगळ्याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत. नमस्ते भूषण. नमस्ते निरंजन. तुम्हाला आलेल्या नवीन फायनान्शियल इयरसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या प्रत्येक श्रोत्याला जे काही नवीन फायनान्शियल इयरला आपण सामोरे जाणार आहोत येणाऱ्या 2025 ते 26 या आर्थिक फायनान्शियल वर्षात म्हणजे आर्थिक वर्षामध्ये, तर त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपलं टायटल शीर्षक जे सांगतंय की झालेल्या चुका आपल्याला ज्या टाळायच्या आहेत किंवा होऊ घातलेल्या चुका ज्या टाळायच्या आहेत त्याच्याबद्दल आपण आज तुम्ही हा विषय छेडला आहे, तर खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सर. आपण सुरू करूया. पहिला प्रश्न विचारतो की हे 2024-25 हे जे सरलेलं फायनान्शियल इयर आहे, हे म्युच्युअल फंड क्षेत्राला आणि गुंतवणूकदारांना अनेक लर्निंग एक्सपिरियन्सेस देणारं असं ठरलं. तर यातून समस्त गुंतवणूकदारांनी सगळ्यात मोठा कोणता धडा घ्यायला हवा? म्हणजे ते इन्व्हेस्टर परत्वे कुठला धडा घ्यायला हवा हे बदलणार आहे. खरं. एक, आता इन्व्हेस्टर परत्वे बदलणारे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा असं ॲझम्पशन करा निरंजन की अराऊंड जून जुलै 2024 या महिन्यामध्ये आम्ही आमच्या प्रत्येक इन्व्हेस्टरला एक व्हॉट्सअप मेसेज आणि एक ईमेल असं पाठवलेलं होतं की आपण मार्केटच्या काय पोझिशनला आहोत. जर कुठल्याही व्यक्तीचे फायनान्शियल गोल्स, मोठे फायनान्शियल गोल्स की जिथे त्यांना असं ॲझ्युम करा की 1 कोटी रुपयाची पोर्टफोलिओची व्हॅल्यू आहे किंवा 2 कोटी रुपयाची पोर्टफोलिओ व्हॅल्यू आहे, ज्यातले 50 लाख 1 कोटी रुपये हे शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी लागणार आहेत किंवा लग्नासाठी लागणार आहेत, कुठल्याही वेगळ्या कारणासाठी लागणार आहेत, तर कृपया पैसे सेफ ॲसेटकडे मूव्ह करा. त्या ग्रीडी थॉटमध्ये राहू नका की आता 2 कोटीची व्हॅल्यू आहे, मार्केट वाढतच आहे आणि आता 2 कोटीचे वर्षभरात 4 करोड रुपये होतील आणि मग तेव्हा मी प्रॉफिट किंवा तेव्हा मी विड्रॉल करण्याचा विचार करेल. सो हा जो ग्रीडीनेस आहे ना, हा माणसाला संपवत नेतो आणि हेच सरत्या फायनान्शियल इयरमधलं झालेली मोठी चूक आहे इन्व्हेस्टर्सच्या बाबतीत विचार करता. आता ह्याच्यात प्रत्येक इन्व्हेस्टर चुकतो असं माझं म्हणणं नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की जर आपल्याला पैसे पुढच्या येणाऱ्या शॉर्ट कालावधीमध्ये 6 महिने, वर्ष, 2 वर्षांमध्ये लागत होते किंबहुना 3 वर्षांमध्ये लागत होते आणि आपण सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट अचीव केलेत, आपल्याला अपेक्षित 2 कोटी रुपये होते, तर आपल्या पोर्टफोलिओला ऑलरेडी 2.5-3 करोड रुपये आहेत, तर उगीचच त्या ग्रीडीनेसमध्ये राहून की आता ह्याचे 4 होतील, मग 5 करोड रुपये होतील आणि मग आणखीन व्हॅल्यू वाढलेली असेल, मी आत्ताच का विचार करतोय, तर ह्या रॅट रेसमध्ये कृपया इन्व्हेस्टर म्हणून राहू नका, ना ह्या फायनान्शियल इयरमध्ये ना कुठल्याच फायनान्शियल इयरमध्ये. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मग ज्या गुंतवणूकदारांना की बाबा मला आजपासून 5 वर्ष पैसे नको आहेत, त्यांनी फारसा विचार करण्याची गरज नाही आहे किंवा आजपासून 10 वर्ष पैसे नको आहेत, तर त्यांनी विचारच करायचा नाही आहे. तर ती लोकं काय करतायत निरंजन, म्हणजे ज्यांनी ॲक्च्युली विचार नाही करायला पाहिजे ते वेड्यासारखं पैसा बाहेर काढतायत. ओके. आणि ज्यांनी विचार करायला पाहिजे ते म्हणतात नाही थांबा अजून रिझल्ट चांगला येईल. सो म्हणजे कायमच विरुद्ध अर्थी वागायचं, विरुद्ध दिशेनं वागायचं आणि ह्याच्यामुळेच त्या फावल्या ट्रेडर्सचं भावतं असं मला वाटतं. कारण कोणीतरी विकतंय म्हणून कोणीतरी विकत घेतंय आणि कोणीतरी विकत घेतंय म्हणून कोणीतरी विकतंय आणि पडलेल्या मार्केटमध्ये ही संधी FIS सारखा मोठा इन्व्हेस्टर किंवा डोमेस्टिक मोठे प्लेयर्स ज्यांच्या मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट्स होतात, ते ही संधी 100% हेरतात निरंजन आणि ते चूक करायला भाग पाडतात. ओके. तर आपणही
एक कॉमन इन्व्हेस्टर म्हणून, एक रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपल्यातली परिपक्वता बाहेर आणली पाहिजे आणि ह्या चुकांना सामोरं नाही गेलं पाहिजे किंवा ह्या चुकांना बळी पडलं नाही पाहिजे. कारण ते बळी पाडण्यासाठीच ती परिस्थिती ही साधारणतः निर्माण झालेली असते. सो मग हे अनेक लर्निंगनी एक्सपिरियन्स देणारं कसं ठरलेलं आहे, तर एक तर पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे, याच्यावर खूप फोकस्ड अप्रोच असला पाहिजे. 100% पोर्टफोलिओ इक्विटीचा असावा का? तर डेफिनेटली याचं उत्तर नाही असं आहे. आपल्या पोर्टफोलिओला काही पार्ट हा बॅलन्स फंड, मल्टी ॲसेट फंड अशा प्रकारच्या फंडांमध्ये असला पाहिजे. काही पार्ट हा डेट फंडांमध्ये असला पाहिजे. काही पार्ट हा लिक्विड फंड किंवा सेव्हिंग्ज फंड किंवा लो ड्युरेशन फंड अशा फंडांमध्ये असला पाहिजेत. एकंदरीतच ओव्हरऑल पोर्टफोलिओची विभागणी, ॲसेट ॲलोकेशन हे योग्य असलं पाहिजे. तर हे मला वाटतं सगळ्यात मोठा धडा गुंतवणूकदारांनी ह्या फायनान्शियल इयरमध्ये म्युच्युअल फंडच्या क्षेत्राला तर नक्कीच हा धडा मिळालेला आहे. किंबहुना प्रत्येक इन्व्हेस्टरने, मग तो फक्त म्युच्युअल फंडातला असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये आजपर्यंत गुंतवणूक न केलेला असेल, ह्या प्रत्येक इन्व्हेस्टरला हे लर्निंग एक्सपिरियन्स देणाराच ठरलेला आहे, की आपण गुंतवणूक कशी करायची आहे. म्हणजे जर आता मागच्या 5-6 महिन्यांच्या कालावधीचा विचार केला तर आणि एकंदरीत वर्षभर असं जर गणित मांडलं, कारण बिकॉज ऑफ 26 सप्टेंबर 2024 ते आत्तापर्यंतच्या मार्केटच्या करेक्शनमुळे ओव्हरऑलच गोष्टी चेंज झाल्यात निरंजन. म्हणजे गोल्डचा रिटर्न 31% दिसतो, वर्सेस निफ्टीने दिलेला रिटर्न हा 6-7%, 8% दिसतो. सो अशा पद्धतीने व्हॉलॅटिलिटी राहणार आहे, अशा पद्धतीने गोष्टी वर खाली होणार आहेत. पण मी परत ॲव्हरेज 5 वर्षांचं निफ्टीचं रिटर्न वर्सेस ॲव्हरेज 5 वर्षांचं गोल्डचं रिटर्न वर्सेस ॲव्हरेज 5 वर्षांचं रिअल इस्टेटचं रिटर्न असं जेव्हा बघायला जातो, तेव्हा कुठेतरी निफ्टी ही सरस होताना दिसते. कुठेतरी इक्विटी म्युच्युअल फंडचा रिटर्न हा थोडासा सरशी गाठलेला दिसतो किंवा सरस ठरलेला दिसतो. सो म्हणूनच इन्व्हेस्टमेंट करताना त्याचं प्लॅनिंग योग्य केलेलं असेल, तर आपला लर्निंग एक्सपिरियन्स त्या प्लॅनिंगनुसार योग्य राहील आणि आपण सातत्यपूर्व चांगली रिटर्न्स आपल्या पोर्टफोलिओला कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न या अर्थाने घेऊ शकू. हाच लर्निंग एक्सपिरियन्स हा 2024-25ने दिलेला आहे. किंबहुना यापूर्वीच्या प्रत्येक करेक्शनमध्ये तो देण्यात आलेला आहे. कारणं वेगवेगळी असतील करेक्शनची, पण धडा हाच आहे इन्व्हेस्टरचा, की बाबा माझं ॲसेट ॲलोकेशन, माझ्या पोर्टफोलिओचं ॲसेट ॲलोकेशन, माझ्या फॅमिलीच्या पोर्टफोलिओचं ॲलोकेशन, त्याचं रिबॅलन्सिंग, त्या पोर्टफोलिओला रिव्हिजिट योग्य वेळी होत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. खरंय. म्हणजे आपण मागच्या एपिसोडमध्येही याविषयी चर्चा केली. पण म्हणजे एस-आय-पी तारक की मारक यावर सुद्धा अनेक गुंतवणूकदार अगदी दीर्घ म्हणावा असा निबंधही लिहू शकतील. इतके म्हणजे एस-आय-पी तारक आहे हे माहिती आहे, पण तरी पण अचानक चालू एस-आय-पी बंद करण्याचे प्रमाण वाढतंय. तर यामागे पण काय कारणं दिसतात तुम्हाला? सो कसं आहे निरंजन, शेवटी वी आर ह्युमन बिंग्स आणि आपण शॉर्ट टर्म घडणाऱ्या घडामोडींवर आणि ज्याच्यात समोर आपल्या असणाऱ्या इन्फॉर्मेशन बंबार्डिंगमुळे आपण आपल्याला खूप नॉलेजेबल असं जे समजतो आणि पटापट निर्णयांवर जे येतो, ओके, याने आपणच आपल्या पायावर कसा धोंडा पाडून घेतो याची चुणूकभरही माहिती किंवा याची चुणूकभरही ज्ञान आपल्याकडे नसताना आपण स्वतःला त्या ओव्हरऑल चक्रात हे झोकून देतो. हे अभिमन्यूसारखं आहे निरंजन, की मला त्या चक्रव्यूहात जाणं तर माहिती आहे, पण आता मी चारही बाजूनी घेरल्यामुळे मला बाहेर पडणं माहिती नाही आहे. म्हणजे जी लोकं ज्यांनी गुंतवणूक करताना फक्त सेक्टोरियल फंड, कुठेही विचार न करता ऑनलाईन मला पोर्टलवर कुठल्यातरी दिसलंय, की 40%, 30%, 25% वार्षिक परतावा दिसतोय. धिस इज वन ऑफ द बेस्ट फंड इन द इंडस्ट्री. माझ्या पोर्टफोलिओला एवढाच रिटर्न मिळणार आहे, असं म्हणून 5 वर्ष रिटर्न दिलेल्या फंडाला मी निवडतो आणि ते सेक्टरची पूर्ण रॅली परफॉर्म झालेली असते किंवा ते सेक्टर पूर्ण पळालेलं असतं आणि आता पुढची 2, 3, 4 वर्ष ते पळणार नाही आहेत. एक्झॅक्टली त्या एंट्रीला माझी इन्व्हेस्टर म्हणून एंट्री होते. आणि मग हे जर माझं घडलेलं असेल आणि मला अचानकपणे 20-30% निगेटिव्ह रिटर्न एक्स-आय-आर टर्ममध्ये किंवा कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्नमध्ये जर दिसत असेल, ॲब्सोल्यूट टर्ममध्ये मी 50% खाली आलेला असेल, तर मी प्रचंड पॅनिक होतो. आणि मग पॅनिक झाल्यानंतर मी शांतपणे ती गुंतवणूक थांबवून टाकतो.
नोशनल लॉसला रिअलाइज लॉसमध्ये कन्व्हर्ट करतो आणि मग मी इतकं स्वतःला दुःखित करतो, की परत ह्या विषयात मी हात घालायचा नाही किंवा मी गुंतवणूक करायची नाही. ह्या म्हणजे या निर्णयापर्यंत मी पोहोचवतो स्वतःला. सो आता ही खूप मोठी चूक आहे. मी इन्व्हेस्टर म्हणून आणि यालाच मी इकॉनॉमीची जोड जेव्हा देतोय ना, त्या इकॉनॉमीसाठी सुद्धा आपण खूप मोठा खड्डा खणलेला आहे निरंजन. कारण आपण हे कायमच तुम्ही माझ्या बोलण्यातून अनुभवलेलं असेल, की जर कॅपिटल मार्केटला योग्य भांडवलच जर मिळालं नाही, तर नरेंद्र मोदींचं जे स्वप्न आहे, की वर्षाला 2 कोटीच्या नोकऱ्या प्रोड्यूस करायच्या आहेत, तर त्या कॅपिटल मार्केटमध्ये ज्या लिस्टेड कंपन्या आहेत, त्या कंपन्या ज्या बाजारात मोठ्या प्रमाणावर काम करतायत, त्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या देऊ घालतायत, तर त्यांना जर भांडवल मिळालं नाही, तर ते व्यवसायाची वृद्धी करू शकत नाही. ते जर व्यवसायाची वृद्धी करू शकत नाही, तर ते नोकऱ्या प्रोड्यूस करू शकत नाही. नोकऱ्या प्रोड्यूस करू शकत नाही म्हणजेच देश आर्थिक सुबत्तेकडे जाणार नाही. देशाची आर्थिक सुबत्ताही वाढणार नाही. ते होणार नाही, तर आपण आज जर 80 कोटी लोकांना तांदूळ देत असू दर महिन्याला आणि इतकी लोकं जर आर्थिक दारिद्र्य रेषेखाली असतील, तर हे पर्सेंटेज कमी व्हायला मदत होणार नाहीये. तर मित्रांनो, इन्व्हेस्टर, गुंतवणूकदार यांना माझी कळकळीची विनंती आहे, की ही फक्त माझी इन्व्हेस्टमेंट नसून या इन्व्हेस्टमेंटचा परिणाम हा देशाच्या पटलावर आहे, आर्थिक परिस्थितीवर आहे, देशात येऊ घातलेल्या सगळ्या तरुण-तरुणींच्या आयुष्याचा आहे. म्हणूनच मला इन्व्हेस्टर म्हणून मी परिपक्व बनवा. त्याची जी गुरुकिल्ली आहे, त्याचा जो विषय आहे, जर आपल्याला त्यात आपण तज्ञ नसू, आपल्याला जर माहिती ती आपल्याकडे व्यवस्थित पोहोचत नसेल किंवा आपल्याला भीती वाटत असेल, तर प्लीज योग्य व्यक्तीकडून ती समजून घ्या आणि एस-आय-पी बंद करणं थांबवा. ते प्रमाण जर असंच वाढत राहिलं, एका दिवशी मार्केटही मोठ्या प्रमाणावर कोलॅप्स होणार आहे आणि ॲट दी सेम टाईम इकॉनॉमीचा पण मोठा बँड वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे दोन्हीही सायमल्टेनियसली होऊ नये असं जर वाटत असेल, तर प्लीज इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला मॅच्युअर करा. मानसिकता स्वतःची स्ट्राँग ठेवा. कारण इथे कुठलीही कंपनी म्हणजे इथे मी कंपनी जेव्हा म्हणतो तेव्हा म्युच्युअल फंड कंपनीबद्दल बोलतो. ती कंपनी तुम्हाला योग्य रिझल्ट देण्यासाठीच बसलेली आहे. आणि निरंजन इथे मला सांगायला आवडेल, की समजा एखादा इक्विटी म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर आहे. म्हणजे कुठलाही फंड मॅनेजर, नॉट ओन्ली इक्विटी असेल, डेट असेल, कमोडिटी असेल, कुठल्याही टाइप ऑफ क्लासमधला फंड मॅनेजर. तर त्याला सेबीचे स्पष्ट इन्स्ट्रक्शन आहे निरंजन, की त्याला जो बेंचमार्क ठरवून दिलेला आहे, त्या बेंचमार्कला मिळणारा परतावा समजा तो जर 10% असेल, तर फंड मॅनेजरने 10.10% तरी रिटर्न कमीत कमी इन्व्हेस्टरच्या पदरात आणलेच पाहिजे. तर आणि तरच तो बेंचमार्कला बीट करतो असं सिद्ध होतं आणि ते जर झालं नाही, तर त्याची 20% सॅलरी ही त्या पर्टिक्युलर फंडात इन्व्हेस्टेड राहते, जोपर्यंत तो त्या बेंचमार्कला बीट करत नाही. जर इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टमध्ये सेबीसारखी संस्था पुढे येऊन एवढं मोठं पाऊल उचलतीये, तर इन्व्हेस्टरने एक हात तो कॅपिटल मार्केटला द्यावा. स्वतःचा फक्त विचार न करता म्हणजे आपले गोल तर अचीव झालेच पाहिजेत. हे देखील आर्थिक सुबत्ता देशाला प्राप्त झाली पाहिजे. हा स्वार्थ आणि परमार्थ गुंतवणुकीतला हा बॅलन्स, हा सुवर्णमध्य कायम सांभाळा आणि जर एस-आय-पी बंद होण्याचं आपली मानसिकता जर असेल, तर ती प्लीज थांबवा आणि एस-आय-पी कंटिन्यू ठेवा. ती बंद करू नका. खूपच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही अधोरेखित केलेत या उत्तरामध्ये आणि मला खात्री आहे की हा पॉडकास्ट जे आपले श्रोते ऐकतायत तर त्यांनाही एक नवीन व्हिजनच म्हणूया आपण या सगळ्या विषयाकडे बघण्याची मिळाली असेल नक्की. होतं काय फक्त भूषण की शेअर बाजार जसा वर खाली होतोय तसा गुंतवणूकदारांचा उत्साह पण कुठेतरी मावळतोय. तर अशा वेळी इन्व्हेस्टमेंटची सातत्यपूर्ण गुंतवणुकीची उमेद कशी राखायची असा प्रश्न अनेकांना पडतो. निरंजन, ज्या दिवशी आपण सकाळी उठतो, आपण सूर्योदय झालेला बघतो, सूर्य उजाडलेला बघतो. आपल्याला आपल्या आईबाबांनी किंवा आपल्या संस्काराने आपल्याला सांगितलं आहे, की हा सूर्य आहे जो आपल्याला प्रकाश देतो, ज्याने आपल्याला ऊर्जा मिळते आणि ज्याने आपलं रोजचं जीवन हे स्टेबल आहे. कारण प्रकाश जर आयुष्यात आहेत, तर सगळ्या गोष्टी आहेत. अंधारामय आयुष्य असलं तर गोष्टी कठीण होतात. पण
जेव्हा दिवस उजाडतो तेव्हा प्रकाश आहे, जेव्हा दिवस मावळतो तेव्हा अंधार आहे. ह्या जर चाकाच्या 2 बाजू असतील, तर शेअर बाजार वर जाणं आणि शेअर बाजार खाली येणं या देखील चाकाच्या 2 बाजू आहेत, नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर कायम वर जाणारी गोष्ट ही फारशी फलदायी नसते. हे काळानुरूप सिद्ध झालेलं आहे निरंजन. म्हणजे काय? जर मी गुंतवणूक सुरू केलेली आहे आणि आज जर मी गुंतवणूक करतोय, मी समजा एस-आय-पीच्या माध्यमातून गुंतवणूक करतोय. आज ₹10 युनिट प्राईस आहे. पुढच्या महिन्यात आलेली एस-आय-पी ₹10.20 घेतली आहे. त्याच्या पुढच्याच महिन्यात आलेली इन्व्हेस्टमेंट एस-आय-पीच्या माध्यमातून ₹10.50 घेतली आहे. त्याच्या पुढच्या महिन्यात ₹11 घेतली. असं जेव्हा मी फक्त चढ्या मार्केटनं घेत राहतो आणि असे जर 5 वर्ष सलग गेलेत, तर मला 5 वर्षांती असं दिसतं की माझ्या गुंतवणुकीला फारसा परतावा आलेला नाही. आणि व्हायसा वर्सा जर असं घडलेलं असेल की मी स्टार्ट विथ ₹10 मग कदाचित ₹8.5 एन-ए-व्ही आलेला असेल, मग परत तो 10 झालेला असेल, मग परत तो 9.5 आलेला असेल, परत तो 12 झालेला असेल, तर ही व्हॉलॅटिलिटी मला जेव्हा मिळणार आहे, म्हणजेच चढ-उतार होणार आहे, शेअर बाजार वर-खाली जाणार आहे, आर्थिक मंदी येणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक उपलब्धी होणार आहे किंवा देश नव्या उंचीवर जाणार आहे, असं सगळं जेव्हा घडत असतं आणि ह्या सगळ्या बदलांचा साक्षीदार जर इन्व्हेस्टर म्हणून मी असणार आहे, तर ती मावळतानाचा सूर्य किंवा ती निगेटिव्हिटी, तो अंधार माझ्या पोर्टफोलिओला फारसा राहणार नाही, एकदा मी ते ड्युरेशन जर पूर्णपणे क्रॉस केलेलं असेल तर. जर ते नसेल आणि मी हार्डली काही काळामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि गेल्या 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात गुंतवणूक केली आहे आणि सारखंच मला सगळं मावळताना दिसतंय, तर घाबरून जाण्याची गरज नाही. जे मावळतं ते उगवतं. तो जर निसर्गाचा नियम आहे, तर मार्केटच्या बाबतीत देखील ते घडणार आहे. इकॉनॉमी पर से आपण स्ट्राँग आहोत, असा माझा प्रामाणिक प्रत्येक गुंतवणूकदाराला सल्ला आहे. त्यामुळे जरी उत्साह मावळलेला असला, आपल्याकडे नाराजी असली मनामध्ये इन्व्हेस्टर म्हणून, तरी स्वतःला त्या नाराजीला स्वतः बाजूला करून योग्य गुंतवणूकदार म्हणून पॉझिटिव्हिटी ठेवून पुढे राहा, शांत राहा, पेशन्स ठेवा. म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंटची आपली उमेद ही कायम जागृत राहील. आपले फायनान्शियल गोल हे आपणच अचीव्ह करू आणि आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेणार नाही. हे नक्की सत्य आहे. परफेक्ट. हा पेशन्सचा गेम आहे आणि ती चिकाटी कायम ठेवूनच आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता गुढीपाडवा नुकताच झाला आहे, तर नवीन आर्थिक वर्षही सुरू झालं आहे त्यामुळे. तर नेमक्या कोणत्या आर्थिक संकल्पांची गुढी यंदा आपण उभारायला हवी गुंतवणूकदार म्हणून? 2 गोष्टी आहेत ह्याच्यात निरंजन. एक तर माझे पर्सनल अचीव्हमेंट in terms of financial management. At the same time, while connecting this personal financial achievement to my country, okay, to my economy, to my market, ओके. या 2 अँगलने आपल्याला हे कनेक्ट करायचे आणि दोन्ही ठिकाणी गुढी उभारायची आहे. ओके. पण अल्टिमेटली एक ठिकाणी उभारली आणि शांत राहिलो आणि दरवर्षी आपण गुढी उभारणारच आहोत ना. तो आनंद आपण घेणारच आहोत. ओके. तर त्याला 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त असं समजून आपण दर पाडव्याला 1 ग्रॅम का होईना सोनं जे विकत घेतो आणि आपली गुढी शाबूत आहे असं जे स्वतःला मनाची समजूत स्वतःच्या मनाची स्वतःच घालतो. ओके. तसंच म्हणजे काहीसं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत देखील आहे. म्हणजे आता सोन्यात गुंतवणूक करणं म्हणजे ही देखील एक इन्व्हेस्टमेंट. गुंतवणूकच आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. तर असाच निर्धार आपण असं करा ना, की ज्या फायनान्शियल ॲसेट माझ्या आहेत, त्याला योग्य वृद्धी मिळावी. आता त्या इन्व्हेस्टमेंटला सुद्धा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त जो पाडवा आहे, त्या दिवशी समजा जसं मी बाबा 1 ग्रॅम किंवा 1 तोळा समजा ₹90,000 सोनं, आज 1 तोळा ₹90,000 जर हे विकत घेत असेल, तेवढेच 90,000 मी पाडव्याच्या दिवशी माझ्या फायनान्शियल ॲसेटमध्ये सुद्धा घालेल. तर असा एक आर्थिक संकल्प आपण का नाही करू शकत? ओके. किंवा जर आपण प्रत्येक गुरुप पुष्यामृतला सोनं विकत घेत असू, तर तसंच प्रत्येक गुरुप पुष्यामृतला काही थोडी रक्कम अपार्ट फ्रॉम माय रेग्युलर एस-आय-पी मी का टाकू शकत नाही? माझ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲडिशनल पर्चेस म्हणून का टाकू शकत नाही? तर ही पण गुढी आपण उभारायला हवी. हा पण संकल्प आपण करायला हवा आणि हे सगळं करताना
हे नवीन आर्थिक वर्ष योग्य व्हॉलॅटिलिटीचं आहे. इन्व्हेस्टर म्हणून आपल्या पदरात मॅक्झिमम युनिट घालणारं आहे. तर त्याचा योग्य बेनिफिट आपल्या पदरात कसा घेता येईल याचा संकल्प नक्की आणि 100% करा. सो तो केल्याने हे 2025 ते 26 फायनान्शियल इयर ॲट दी सेम टाईम सुरू झालेलं नवीन मराठी वर्ष हे आपल्या आयुष्यात नवीन उंची गाठणार आहे. हा विश्वास नक्की ह्या पॉडकास्टमधून तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही निरंजन आणि भूषण वाणी यांना 100% 5 वर्षानंतर आठवाल की ह्या लोकांनी असं काहीतरी आम्हाला पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितलेलं होतं, ज्याच्या थ्रू आम्ही मॅक्झिमम युनिट खरेदी केले त्या फायनान्शियल इयरमध्ये, त्या गुढीपाडव्याच्या ओव्हरऑल वर्षांमध्ये, आणि त्याचा फायदा आम्हाला झालेला नक्की दिसला आहे. वा. भूषण, तुमचा फायनल सल्ला म्हणजे काही हमखास घडणाऱ्या चुका, ज्याला आपण सिली मिस्टेक्स म्हणू शकतो, ज्या गुंतवणूकदारांकडून होत असतात आणि त्या या वर्षात काही झालं तरी टाळायच्या आहेतच. एक तर पटकन पहिलं मनात जे येतं आहे, SIP थांबवू नका. तर ही चूक अजिबात करू नका. दुसरं, जर शक्य असेल तर टॉपअप SIP करा. ओके. मी लमसम पैसे गेल्या 1-1.5-2 वर्षात टाकलेले आहेत, इन्व्हेस्ट केलेले आहेत, आणि ज्याला मला वेगानं त्याचा रिटर्न हा निगेटिव्ह येताना दिसतोय, रिझल्ट हा निगेटिव्ह येताना दिसतोय. तर अजिबात घाबरून जाऊन पॅनिक होऊ नका आणि पैसे बाहेर काढू नका. कॅश फ्लो अलाउ करत असेल तर ॲडिशनल परचेस करा. टप्प्याटप्प्याने करा, हरकत नाही, पण करा. सगळा पोर्टफोलिओ पर से जर माझा एकाच ॲसेटमध्ये असेल, जनरली इंडियामध्ये मॅक्झिमम पैसा हा रिअल इस्टेटमध्ये असतो किंवा मॅक्झिमम पैसा हा सोन्यात असतो. मॅक्झिमम पैसा किंवा नको ते मार्केट, म्युच्युअल फंड, कुठलाच मला त्रास नको, माझी FD बरी. तर मॅक्झिमम पैसे हे FDत असतात. तर असं न करता, कारण कुठल्या ॲसेटचा निरंजन रिटर्न कधी, केव्हा, कशा पद्धतीने येईल, किती येईल, याची कुठलीही शाश्वती, कुठलीही गॅरंटी, कुठलाही फोरकास्टिंग असं आपण त्याला म्हणूयात, की हे कोणाकडेही नाही आहे. तर म्हणूनच मला योग्य इन्व्हेस्टर होण्याच्या दृष्टिकोनातून ॲसेट ॲलोकेशन ही एकमेव गुरुकिल्ली आहे. तर ती जर आपण आत्तापर्यंत फॉलो केली नसेल, तर ह्या गुढीपाडव्यापासून, ह्या नवीन फायनान्शियल इयरपासून ती करायला सुरुवात करा. रिॲडजस्टमेंट ऑफ ॲसेट, रिव्हिजिट टू दी ॲसेट, रिस्ट्रक्चरिंग ऑफ दी ॲसेट, तो हे करण्याची गरज आहे प्रत्येक इन्व्हेस्टरने. आणि मी कायम जसं सांगतो निरंजन, की म्युच्युअल फंड तो सही है, हे वाक्य तर आता प्रचलित झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर. बट क्या आपका पोर्टफोलिओ सही है, हे समजून घेण्याची गरज आहे. आणि ते जर ह्या फायनान्शियल इयरमध्ये, येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षामध्ये आपण समजून घेतलं आणि त्याला जर योग्य टर्न दिला, तर तो आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकेल. आणि नक्कीच आपण स्वतःला एक चांगला गुंतवणूकदार म्हणून पुढे आणू. आणि फायनली आपण जर एक X रकमेला पोहोचणार असू, तर आपण X² रकमेला पोहोचू, जर आपण हे सगळं फॉलो केलं तर. एवढाच माझा सल्ला असेल. येस. हा एपिसोड खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण चुकांविषयी जाणून घेतलं. आपण बऱ्याचदा, आपला मानवी स्वभाव असतो की आपण चुकांवर पांघरून घालतो आणि नवीन नवीन गोष्टी करत राहतो, पण त्या चुकांमुळेच आपण कुठेतरी मागे येत असतो. तर मला असं वाटतं की या चुका जर समजून घेतल्या प्रत्येक गुंतवणूकदारांनी आपल्या सकट, तर नक्कीच प्रगती ही होणार आहे. सो कसं आहे निरंजन, की कायम म्हणतात की मिस्टेक डन इन दी पास्ट शुड नॉट डन इन दी फ्युचर. ओके. तर याने आयुष्यात खूप परत गोष्टी पटापट बदलतात. तर माझी एक चूक, ज्याने मी शिकलो आहे, SIP बंद करून मी शिकलो आहे की मी पडणाऱ्या मार्केटमध्ये SIP बंद नव्हती करायला पाहिजे. किंवा समजा जर मी आत्ता लेटेस्ट इन्व्हेस्टमेंट सुरू केली आहे मागच्या 6 महिने, वर्षभरात, आणि मार्केट वेगानं खाली येतं आहे, तर चांगले चांगले अनुभवी गुंतवणूकदार मला सांगतायत की या पिरियडमध्ये बंद नाही झालं पाहिजे, कारण त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. ओके. तर ऑलरेडी एकाने ती चूक केली आहे आणि तो आपल्याला सांगतोय की ही चूक करू नये, तर आपण ती प्लीज ऐकावी. ओके. तर चुका रिपीट केल्याने काय होणार आहे, आणखीन आपण खड्ड्यात जाणार आहोत. तर त्या रिपीट होणार नाही ह्याची पण काळजी घ्या. नक्कीच. त्यामुळे सगळ्या गुंतवणूकदारांनाही आव्हान आहे की तुम्हाला जर तुमच्या मनात कुठल्या शंका असतील, कुठली इन्सिक्युरिटी असेल आणि तुम्हाला असं वाटते की गाईडन्स पाहिजे पण तो असा खात्रीशीर मिळत नाही आहे, तर तुम्ही क्रिसेंटला नक्की हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा.
हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.